हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या आमच्या मिनी ब्लॉग्समध्ये. तर आज मी तुम्हाला सर्व काही घरातले रुटीन दाखवणार आहे. तर कुरड्या बनवणार आहे, त्यासोबतच गुलाबजामुन पण बनवणार आहे. तर व्हिडिओमध्ये काय काय आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर चला बघूया आपण घरातले डेली रुटीन तुम्ही काय. सर्वात पहिले सकाळी सकाळी मी अंगण झाडले, छान रांगोळी टाकली बघा. आणि त्यानंतर मग कुरड्या करायच्या होत्या, तर चीक वगैरे शिजवला छान. आणि बघा अशा कुरड्या टाकतो आहे, बघा किती छान झाले आहेत. सध्या वाळवण चालू आहे. तर पापड कुरड्या सर्व काही बनवतो. तुम्ही बनवता की नाही कमेंटमध्ये कळवा. बघा कुरड्या किती छान होत आहेत. तर सध्या आम्ही रस आणि कुरडई तर खूपच छान लागते, तर आम्ही खात असतो रस आणि कुरडई. तर ऊन पण छान होते, तर कुरड्या मी टाकल्या वाळण्यासाठी. त्यानंतर घरामध्ये चहा वगैरे झाली, त्यानंतर स्वयंपाक वगैरे केला. आणि गुलाबजामुन करायचे होते, पॅकेट होते घरामध्ये गुलाबजामुनचे. तर आम्ही रेडीमेड पॅकेटचेच आता करतो आहे. चितळेचे इथं गुलाबजामुनचं पॅकेट घेतलं बघा. त्यानंतर साखर घेतली 200 ग्रॅम, गुलाबजामुनला साधारण 400 ग्रॅम साखर घेतली. आणि थोडेसे कमी पाणी घ्यायचे, त्याच्यापेक्षा कमी. तर पाक बनवायला ठेवला. अनुष्का अशी बसली होती गुलाबजामुनची वाट बघत. त्यानंतर माझ्या बहिणीच्या मुलींनी गुलाबजामुन केले. तनिष्का अशी ओटावर चढली होती. आम्ही गॅस खाली घेत असतो कधी पण काही बनवताना, तर खाली गॅस घेतला होता. नंतर पीठ मळले, एकीकडे पाक पण तयार होत होता. तर बघा पीठ मळायचे चालू आहे, ती पीठ मळते आहे गुलाबजामुनचे. पाक पण होतो आहे. त्यानंतर असे पीठ मळल्यानंतर ते दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये मळू शकता तुम्ही. आणि त्याचे असे छोटे छोटे गोळे करायचे, जास्त मोठे नाही करायचे, ते तळल्यानंतर पण वाढतात. पाक बनला की नाही, थोडासा चिकट झाला की पाक रेडी होतो. म्हणजे एक तारी करायची गरज नाही आहे गुलाबजामुनला, थोडासा असा सैलच पाहिजे थोडासा पाक. नंतर छान बारीक छोट्या छोट्या गोळ्या करून घ्यायच्या आणि त्यात तळून घ्यायच्या आहेत. तर कढईमध्ये तेल टाकते आहे, तुम्ही तूप पण घेऊ शकता. तर तेल गरम होऊ द्यायचे आणि नंतर कमी गॅस करायचा आणि छानपैकी फ्राय करून घ्यायचे, तळून घ्यायचे. आणि कमी गॅस केल्याने काय होते, मध्ये कच्चे राहत नाही. त्यामुळे पहिले तेल तापवून द्यायचे आणि मग एकदम मीडियम साईजचा गॅस करायचा. छान गुलाबजामुन तळू द्यायचे बघा, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळू द्यायचे. घरच्या घरी सोपे गुलाबजामुन आपण घरच्या घरी करू शकतो. कोणी पाहुणे आले तर छान सोपे पण असतात. तर बघा तळणं झालेलं आहे, लगेच पाकात टाकून द्यायचे आहे, ताटात ठेवायचे नाही. ते लगेच पाकात टाकून दिल्याने काय होतं, त्यामध्ये पाक शोषला जातो आणि गुलाबजामची साईज पण वाढते, आतमध्ये पाक जातो त्याच्यामुळे. बघा आपले रेडी आहे गुलाबजामुन. तर खूप छान झाले बघा, मी खाऊन दाखवते, एकदम टेस्टी झाले होते. तुम्ही पण घरी करून बघा नक्की, खूप छान होतात घरच्या घरी. गोड खावं वाटले की करता येतं आपल्याला. तर इथे तनिष्का खात होती, त्यांना तर खूपच आवडते. तनिष्का अशी खात होती. कसे झाले मी विचारत होते तिला, ती छान झाले म्हणे. तर त्यानंतर चहा केली मी, संध्याकाळचा टाईम झाला होता. तर आम्ही 4 वाजता चहा घेत असतो. तर बघा मी आता चहा बनवते. त्यानंतर भांडे घासायचं, खूप भांडे पडले होते, पण मी पहिल्यांदा चहा ठेवला असा, दूध गरम करून साखरपत्ती वगैरे टाकली आणि चहा ठेवली. तर चहा घेतल्याने फार छान वाटते, रिलॅक्स वाटते. कामं केल्यानंतर थकवा दूर होतो थोडा चहा पिल्याने. त्यामुळे 4 वाजता आम्ही चहा घेत असतो. तर बघा मी अशी चहा घेते आहे. त्यासोबत टोस्ट पण होते घरात, तर आम्ही टोस्ट पण खाल्ले त्याच्यासोबत बघा. तर ओव्हरऑल दिवस खूप छान गेला. हसत खेळत मी सर्व कामे माझे निपटून घेतले. तर तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की कळवा. तर बघा चहा पिणं झाली आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया अशाच व्हिडिओमध्ये नवीन. नंतर मी भांडे वगैरे घासले बघा, किती पूर्ण भांडे खूप पडले होते, पूर्ण भांडे घासले.
आणि किचन पूर्ण साफ केले, कारण पसारा खूपच खराब वाटतो. त्यामुळे मी पटपट असे आवरून घेत असते. तर मी भांडे घासून घेतले आणि सर्व ओटा छान पुसून घेतला. तर बघा भांडे किती मोठे पडले होते जेवणाचे वगैरे, बघा सर्व स्वच्छ केले. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.